आपण बघतोय आताची ब्रेकिंग बातमी। बीएमसीच्या समोर अंगणवाडी सेविकांची घोषणाबाजी बघायला मिळते। आंदोलकांकडून रास्ता रोकोचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। बीएमसी मुंबई महानगरपालिकेच्या समोर अंगणवाडी सेविकांची ही घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळते। त्याचप्रमाणे इथे रास्ता रोको करण्याचा देखील अंगणवाडी सेविकांनी प्रयत्न केलेला आहे। आझाद मैदानामध्ये आपण बघतोय अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि आता याच ठिकाणी आपण बघतोय की बीएमसीच्या समोर त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। त्याचप्रमाणे इथला जो सगळ्यात रहदारीचा जो रस्ता आहे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा देखील अंगणवाडी सेविकांचा प्रयत्न असल्याचं बघायला मिळत आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। आझाद मैदानाच्या इथनं ही लाईव्ह दृश्य आपली आहेत। आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविकांचा आंदोलन सुरू आहे। काही थोड्याच वेळात तिथे उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलकांना भेटण्यासाठी येणार आहेत। त्यांची काय बाजू आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्यासाठी येणार आहेत। पण आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या समोर त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा देखील त्यांचा प्रयत्न होता। तो प्रयत्न ते करत होते, परंतु इथे आपण बघतोय की पोलिसांचा ताफा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे आत्तापर्यंत रास्ता रोकोचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झालेला नाही। कारण या ठिकाणी आपण बघितलंय मुंबईमध्ये कायमच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते आणि इथे जर का रास्ता रोको झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपण बघतोय की या ठिकाणी रास्ता रोको होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करतायत। पण रास्ता रोको करण्यासाठी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। सरकारने आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्यात, आम्हाला सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावं, आम्हाला मानधन नको आहे, आम्हाला वेतन हवं आहे, अशा पद्धतीच्या काही मागण्या आहेत। ज्या मागण्यांसाठी आपण बघतोय राज्यभर अंगणवाडी सेविका या आंदोलन करतायत। आज आझाद मैदानावर या अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलकांना भेटीसाठी येणार आहेत। उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानातून निघालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ते आझाद मैदानाच्या ठिकाणी पोहोचतील। त्याचबरोबर ते आंदोलकांची भेट घेतील, त्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहे। अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील येतील। पण आपण बघतोय की अंगणवाडी सेविका या जोरदार घोषणाबाजी करतायत। सरकारने आमचं म्हणणं ऐकावं, सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। इथं एक छोटासा ब्रेक, पाहत राहा साम टीव्ही।